पाक व्याप्त काश्मीर मधली रावळकोट, भिंबार, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तान इथल्या जनतेनं तिथल्याच शासनाच्या विरोधात म्हणजे पाकिस्तान सरकारच्या विरोधात जोरदार उठाव केलाय. प्रेक्षको, पाकिस्तान हा काही देश नाहीये. पाकिस्तान नावाचं लष्कर आहे. त्या लष्कराला पाकिस्तान नावाचा देश आहे असं फार तर आपल्याला म्हणता येईल. 1970-71 मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उठाव झाला. त्याला भारतीय लष्कराची साथ मिळाली आणि त्यातून तिकडे बांगलादेशची निर्मिती झाली. ही जखम पाकिस्तान कधी विसरला नाहीये आणि तेव्हापासून त्यांच्या डोक्यात एकच थिअरी आहे, ती म्हणजे ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. आणि त्याकरता याच पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांनी असंख्य अशी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगची सेंटर्स उभी केली आणि तिथून इथे दहशतवाद निर्यात करायला सुरुवात केली. त्यातून पहलगामचा हल्ला घडला आणि त्यातून या देशात अनेक ठिकाणी बॉम्बलास्ट देखील घडले. 12 जागा या राखीव ठेवून सरकारने पोचलेले दहशतवादी त्या जागांवर निवडून जातील असा एक विलक्षण कट इथे पाक सरकारने रचलेला आहे. त्याच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये जो आक्रोश आहे त्या आक्रोशाचा आता एक प्रकारे वणवा भडकलेला आहे. गल्ली बोळात आता तिकडे मुर्दाबादचे नारे लागतायत. आझादी चाहिए ती भारतापासून नाहीये आणि मुर्दाबादचे नारे लागतायत ते भारताच्या विरोधात नाहीये, तर ते असीम मुनीरच्या विरोधात, मुल्ला असीम मुनीरच्या विरोधात, पाकिस्तानच्या विरोधात आणि त्याही पेक्षा सुद्धा तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधात लोक रस्त्यावर येत आहेत. लाहोरी लॉबीची अघोरी कृत्य या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. नमस्कार, द उदय निगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, पाक व्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबाद, रावळकोट, गिलगिट बाल्टिस्तान इथे युद्धाची धुमश्चक्री सुरू आहे. असं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सर्वसाधारणपणे असं वाटेल की भारतीय लष्कराने बहुधा ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 हातात घेतला असेल आणि भारतीय लष्कराचा हल्ला किंवा पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला त्याला आपण चोख प्रत्युत्तर देत असू. असं काही घडलेलं नाहीये आणि असं करायची आता गरजही नाहीये. याचं कारण पाक व्याप्त काश्मीर मधली रावळकोट, भिंबार, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तान इथल्या जनतेनं तिथल्याच शासनाच्या विरोधात म्हणजे पाकिस्तान सरकारच्या विरोधात जोरदार उठाव केलाय. प्रेक्षको, पाकिस्तान हा काही देश नाहीये. पाकिस्तान नावाचं लष्कर आहे. त्या लष्कराला पाकिस्तान नावाचा देश आहे असं फार तर आपल्याला म्हणता येईल. आणि तिथल्या सरकारने आजपर्यंत जनतेला काय दिलंय तर त्यांनी दहशतवाद दिला, त्यांनी विषमता दिली, त्यांनी दारिद्र्य दिलं आणि त्याही पेक्षा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात एका भागाची लूट करून फक्त पंजाब आणि सिंध प्रांत यांचीच भरभराट केली आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही प्रदेशांमध्ये आज पाकिस्तान मधून फुटून निघण्याची जी उर्मी आहे त्याला आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळालेली आहे. हे पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा घडत नाहीये. बांगला भाषेवर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात बांगलादेशमध्ये म्हणजे आता ज्याला आपण बांगलादेश म्हणतो तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात 1970-71 मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उठाव झाला. त्याला भारतीय लष्कराची साथ मिळाली आणि त्यातून तिकडे बांगलादेशची निर्मिती झाली. ही जखम पाकिस्तान कधी विसरला नाहीये आणि तेव्हापासून त्यांच्या डोक्यात एकच थिअरी आहे, ती म्हणजे ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. आणि त्याकरता याच पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांनी असंख्य अशी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगची सेंटर्स उभी केली आणि तिथून इथे दहशतवाद निर्यात करायला सुरुवात केली. त्यातून पहलगामचा हल्ला घडला आणि त्यातून या देशात अनेक ठिकाणी बॉम्बलास्ट देखील घडले. आज जे तुम्ही पेराल तेच उगवतं या न्यायाने या संपूर्ण पाक व्याप्त काश्मीरमध्ये अशांततेचं राज्य आता सुरू आहे. 1947 साली देश स्वतंत्र झाला त्याच वेळी हा भाग भारताचा अभिन्न भाग होता, परंतु आमच्या काही चुकांमुळे तो भाग आमच्यापासून बळकावला गेला आणि त्या भागामध्ये आज अशी परिस्थिती सुरू आहे. आज मुझफ्फराबाद, रावळकोट, भिंबार, गिलगिट बाल्टिस्तान इथे गल्ली बोळात युद्ध सुरू आहे आणि हजारोंच्या संख्येनं मुझफ्फराबादवर जनता चाल करून जाते. कोणाच्या विरोधात तर ते जिन्नांच्या वारसदारांच्या विरोधात. मरेंगे या मारेंगे या स्पिरिटने ते लढतायत आणि समोर भारतीय लष्कर नाहीये तर त्यांच्याच देशाचं लष्कर त्यांच्यावर गोळ्या घालतंय आणि एक प्रकारे जलियनवाला बाग नंतरचं सर्वात नृशंस हत्याकांड कुठलं असेल तर ते आता मुझफ्फराबादच्या रस्त्यावर आपल्याला दिसतंय आणि त्यातून पाक ऍडमिनिस्ट्रेशनचा, पाक सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येतोय. निशस्त्र अशा प्रकारच्या जनतेवर हे फायरिंग करणं याचे आंतरराष्ट्रीय पडसाद सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उमटलेले आहेत. ब्रिटनमधल्या 30 मुस्लिम खासदारांनी एकत्र येऊन ब्रिटनच्या सरकारला याची दखल घ्यायला भाग पाडलंय. कॅनडा,
आणि अमेरिका यांनी आपल्या नागरिकांना त्या भागात न जाण्याच्या सूचना आणि ऍडवायझरी जारी केलेल्या आहेत. काय आहे तिथल्या जनतेच्या मागण्या? त्या सर्व नद्या ज्या आहेत त्या या भागातून सिंध आणि इतर प्रांतात जातात. त्याच्यावर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहेत. 4,000 मेगावॅट वीज तिथे निर्माण होते. परंतु ती वीज आम्हाला स्वस्तात मिळावी, ते पाणी आम्हाला मिळावं, या मागणीपासून सुद्धा त्यांना वंचित ठेवलं आणि आतापर्यंत स्वस्तात मिळणारी वीज आता आवाच्या सव्वा दरांनी त्यांना विकत घ्यावी लागणार आहे. गेल्या 60-70 वर्षामध्ये तिकडे रस्ते बांधले नाहीत, कुठली वीज निर्मितीचे प्रकल्प आलेले नाहीयेत, विद्यापीठं नाही, रुग्णालय नाही आणि त्याच्यामुळे जनता संतस्त्र आहे. आपली पिढी तर बर्बाद झाली, किमान पुढच्या पिढीला तरी चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण मिळेल, ही सुद्धा स्वप्न त्यांची धुळीला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर 12 जागा या राखीव ठेवून सरकारने पोचलेले दहशतवादी त्या जागांवर निवडून जातील असा एक विलक्षण कट तिथे पाक सरकारने रचलेला आहे. त्याच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये जो आक्रोश आहे, त्या आक्रोशाचा आता एक प्रकारे वणवा भडकलेला आहे. कुठल्याही प्रकारचा विकास नाही, कुठल्याही प्रकारची गुंतवणूक नाही, कुठल्याही प्रकारच्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाहीत आणि या सगळ्यामुळे तिथली जनता आता आपल्या देशातल्या सरकारच्या विरोधात उभी राहिलेली आहे. खरं तर या मागण्या या काही अव्यवहार्य आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु केवळ स्वार्थ आणि मूठभर पंजाबी मुसलमान जे आहेत त्यांच्या हातात सत्ता राहावी याच्याकरता पाक जो खेळ खेळत असतं त्याचा हा परिणाम आहे. त्याच अमीर उमरावांच्या विरोधात तिथली जनता आता उठाव करते आहे. गल्ली बोळात आता तिकडे मुर्दाबादचे नारे लागतायत. आझादी चाहिए ती भारतापासून नाहीये आणि मुर्दाबादचे नारे लागतायत ते भारताच्या विरोधात नाहीये, तर ते असीम मुनीरच्या विरोधात, मुल्ला असीम मुनीरच्या विरोधात, पाकिस्तानच्या विरोधात आणि त्याहीपेक्षा सुद्धा तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधात लोक रस्त्यावर येत आहेत. लोक गहू मागतायत, लोक आटा मागतायत. महागाई 11% आहे. 11% महागाई आणि कोणत्याही प्रकारचे उद्योग नाही. मग आमचं घर चालवायचं कसं? कच्च्या बच्चांची पोटं भरायची तरी कशी? इतका संपन्न आणि सुंदर देश, बाजूच्या जम्मू काश्मीरमध्ये टुरिझम वाढत चाललेलं, परंतु आमच्याकडे टुरिस्टचं नाव नाही. याचं कारण इथला दहशतवाद. आम्हाला आटा द्या, त्यांच्या पोटात गोळ्या घालायचं काम आज सरकार करत आहे. आज इंटरनेट सेवा तिथली बंद आहे. याचं कारण पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोबाईल सेवा पुरवणारी जी कंपनी आहे त्याचा मालक कोण असेल? तर त्याचा मालक हा प्रत्यक्ष पाकिस्तान आर्मीच आहे. त्यामुळे आर्मीचं नियंत्रण सर्वत्र अशी भीषण परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीची नोंद आंतरराष्ट्रीय कम्युनिटी जी आजपर्यंत पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करायला तयार नव्हती, त्यांचं काय म्हणणं आहे हा मला प्रश्न आज विचारायचा आहे. मानवाधिकारवाले आमच्याकडे मॉब लिंचिंग म्हणून प्रत्येक गोष्टीत येऊन चौकशा करत बसतात, ते आज का गप्प आहेत हा माझा प्रश्न आहे. अर्थात भारतात या सगळ्याचे पडसाद उमटले. जम्मू काश्मीरमध्ये पाक व्याप्त काश्मीर म्हणजे एक प्रकारे त्यांचा जुळा भाऊच, त्याच्या विरोधात जे दमनशाही तिकडे चालू आहे त्याकरता पाक व्याप्त काश्मीर मधल्या लोकांच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरमध्ये शांतता मोर्चे निघालेले आहेत. पण पाक सरकारचा हा दहशतवादी नापाक चेहरा इतका भीषण आहे की आज ब्रिटिश सरकारनं तिकडे हस्तक्षेप करावा असं सांगितल्यानंतर याद राखा आमच्या अंतर्गत बाबीत तुम्ही दखल घातली तर अशा प्रकारचं सूचना सुद्धा या सरकारने जारी केलेली आहे. भारताचा यात सहभाग आहे असं सुद्धा पाक सरकार यात बोलतंय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं की यामध्ये भारताचा कोणताही सहभाग नाही आणि भारत विरोधाचं नेहमीचं हत्यार जे वापरून गुळगुळीत झालेलं आहे ते आता वापरून काही उपयोग नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इंग्लंड आणि अमेरिका आणि कॅनडा या तिन्ही देशांनी आपल्या नागरिकांना त्या भागात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात एक मखलाशी आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि ती म्हणजे अमेरिकेने त्या प्रदेशाचा उल्लेख करताना आझाद काश्मीर असा केलाय, तर कॅनडा आणि ब्रिटन यांनी उल्लेख करताना पाक ऍडमिनिस्ट्रेट काश्मीर असा उल्लेख केलाय. अमेरिकेला 4 शब्द सुनवायची हीच ती वेळ की आपण सांगू शकतो की हा आझाद काश्मीर नाही तर हा पाक व्याप्त काश्मीर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही क्लॅरिफिकेशन आता करणं गरजेचं आहे. तर ही सगळी जी काही लोकांचं मोबिलायझेशन आहे, उठाव आहे, त्यामागे प्रेरणा आणि धोरण जर कोणाचं असेल तर ते जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी यांचं आहे आणि त्यांची निदर्शनं आता तिथल्या लष्कराला हँडल करता येत नाहीयेत. जरी मोबाईल आणि इंटरनेट बंद केलं तरी देखील तिथली जनता एकमेकाचा हात धरून लढते. आज पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आम्हाला तो भाग आमच्याकडे ताब्यात घेण्यासाठी
लढायची सुद्धा गरज नाहीये, आम्हाला जायची सुद्धा गरज नाहीये. तिथली जनता तिथल्या सरकारच्या विरोधात संत्रस्त होऊन आमच्या हातात आता पाक व्याप्त काश्मीरचा काय म्हणू भूप्रदेश आणून देणार अशी परिस्थिती आहे. जिथून असंख्य वेळा आमच्यावर दहशतवादी हल्ले झाले, तिथेच नेमका दहशतवाद हा काय थैमान घालतोय हे बघा. म्हणजे एकीकडे बलुचिस्तान फुटतंय आणि दुसरीकडे पाक व्याप्त काश्मीर फुटतोय. पाकिस्तान खंड खंड होतोय आणि अखंड भारताचं स्वप्न अशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्षात येताना दिसतंय. आणि ही जी लाहोरी लॉबी आहे, पाकिस्तान सरकार चालवणारी, त्या लाहोरी लॉबीची अघोरी कृत्य या निमित्ताने आपल्या समोर येत आहेत. पाकिस्तानचा त्या भागावरचं नियंत्रण आज पूर्णपणे गेलेलं आहे. आणि कोणत्या तोंडानं तुम्ही जम्मू काश्मीर मागताय? तुम्हाला पाक व्याप्त काश्मीर सरळ चालवता येत नाही. तुम्हाला पाक व्याप्त काश्मीरमध्ये रस्ते बांधता येत नाहीत, वीज देता येत नाही, पाणी देता येत नाही, तिथे कोणत्याही प्रकारच्या शाळा, कॉलेज, रुग्णालय काढता येत नाही. आणि तुम्ही जम्मू काश्मीर आमच्यावर हक्क सांगताय. अरे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही जनतेवर गोळ्या घालत होतात त्यावेळेला श्रीनगर पासून लेह जोडणारा आम्ही जोजिला टनेल बांधला. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडत होत्या. आणि तो जो टनेल आहे त्याच्यामुळे लोकांच्या प्रवासाची तर सोय होतेच, पण मिलिटरी मुवमेंट सुद्धा फास्टर होणार आहे. आज IIT असेल, IIM असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात टुरिझम असेल, हे सगळं जम्मू काश्मीरमध्ये आहे. आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये मात्र यातलं काही नाही. पाकिस्तानचं नशीब त्याच्या जन्मापासूनच फुटकं आहे. एकही पंतप्रधान त्याची टर्म तिकडे पूर्णपणे कंप्लीट करू शकले नाही. आणि इकडे त्याच वेळेला भारताच्या पंतप्रधानांनी सलग पंडित नेहरूंपेक्षा सर्वाधिक काळ जास्तीत जास्त पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. यातून भारतात स्थैर्य, सबका साथ सबका विकास काय आहे हे पाहिलं असेल. आणि ब्राह्मोस फायर केल्यानंतर आणि सिंदूरमधून हल्ला केल्यानंतर भारताचा बदललेला चेहरा आणि पॉलिटिकल विल पाकिस्तानच्या लक्षात आलेली असणार. आणि म्हणून निशस्त्र जनतेवर हल्ला करणारं भ्याड सरकार आम्हाला युद्धात तोंड देऊ शकेल याची सुतराम शक्यता नाहीये. पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी बर्बाद आहे की आमची तब्बल 15 राज्य अशी आहेत की ज्या प्रत्येक राज्याचा GDP पाकिस्तानपेक्षा मोठा आहे. याच्यावरून दरडोई उत्पन्न किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि विकास या बाबतीत हा संपूर्ण प्रदेश आणि देश किती मागास आहे ते आपल्याला दिसलं असेल. जनतेची फसवणूक करायची म्हणजे काय ते लक्षात घ्या. ऑक्टोबर 2025 मध्ये मुझफ्फराबाद मध्ये पाक व्याप्त काश्मीर मधील जनता, त्यांचे नेते आणि हे लाहोरी लॉबीचे इस्लामाबाद मध्ये बसणारे नेते यांच्यात एक करार झाला. आणि पुढे 1-2 वर्षामध्ये काय द्यायचं त्या भागाच्या विकासासाठी याचा सगळा आराखडा करारनाम्यात करून त्याच्यावर सह्या झाल्या. त्यातली एकही गोष्ट आपल्याला मिळालेली नाही. आपली फसवणूक झाली. आपलं वर्तमान तर भीषण आहे, पण आपल्या मुलांचं भविष्य देखील आता अंधारात आहे. हे कळल्यानंतर निकराची लढाई लढायला मरेंगे या मारेंगे, मरोगे अशा प्रकारची भूमिका घेऊन जनता रस्त्यावर येते. याच्यावरच तुम्ही लक्षात घ्या. एकीकडे विकासाचे टनेल, बोगदे बांधले जात आहेत, तर दुसरीकडे जनतेला अंधाराच्या आणि विषमतेच्या खाईत लोटलं जात आहे. आणि म्हणून अखंड भारताचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याकरता आता कोणताही हल्ला करायची गरज नाही किंवा काहीही करायची गरज नाही. ते अलगद आमच्या हातात पडणारे ही वस्तुस्थिती आहे. आणि हाच तो प्रदेश जो इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध आम्ही बंद केलं आणि शांततेचं नवं पर्व सुरू केलं अशी शेखी काही दिवसापूर्वी मिरवत होता. ज्या असीम मुनीरला तुम्ही जेवायला बोलवता त्या अमेरिकेला आज लाज वाटेल की अशा प्रकारे नृशंस हत्या ते सरकार तिथे करते. त्यामुळे जन्नत आणि जहन्नुम यातला फरक जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला जम्मू काश्मीर आणि पाक व्याप्त काश्मीर या 2 प्रदेशांकडे पाहावं लागेल. इथली अमन आणि शांतता लवकर प्रस्थापित हो, तिथल्या जनतेला आझादी मिळो आणि भारतातल्या विकासाचा फायदा त्यांनाही मिळण्याची बुद्धी मिळो आणि त्यांच्याबरोबर बलुचिस्तान देखील त्यात सामील हो. या एका शुभ प्रार्थनेसह आपल्या सगळ्यांची आज इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. अशा प्रकारच्या नवीन नवीन गोष्टींवर भाष्य करण्यासाठी आम्हाला प्रेरित करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निगुळकर शो.